नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पुरणपोळी म्हणजे हा सगळ्यांचा आवडता पदार्थ. सणावाराला अशी पुरणपोळी घरी घरी बनवली जाते, पण काहींना ती अवघड वाटते. पण ही अवघड वाटणारी पुरणपोळी आज मी अगदी सोप्या पद्धतीने माझ्या आईने मला शिकवलेली पुरणपोळी मी तुम्हाला करून दाखवते. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला आपण पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य पाहूया. एखादी कोणती वाटी किंवा ग्लास किंवा कप असं एक मेजरमेंट आपल्याला फिक्स करून घ्यायचं आणि त्या प्रमाणातच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे. या वाटीने 2 वाट्या हरभऱ्याची डाळ, 1 वाटी गूळ, 1 वाटी साखर. गूळ आणि साखर एकत्र करून आज आपण पुरणपोळी बनवणार आहे. 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि वरून लावायला तूप. त्यानंतर ही वेलदोडा पावडर आणि जायफळ. सुरुवातीला डाळ एका भांड्यात घेऊन आपण स्वच्छ धुवून घेऊ. डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ बुडून वर साधारण आपले 2 पेरं बुडतील साधारण इतपत पाणी वर येऊ द्या. गॅसवर एक कुकर ठेवला मी, त्याच्यात पण पाणी ठेवलेलं आहे. आता आपण भांडं ठेवून घेऊ. आपण डाळ भिजत घातलेली नव्हती, त्यामुळे याला आपण साधारण दुप्पट पाणी टाकायचं आणि 1 वाटी वर पाणी टाकायचं, म्हणजे एकूण 5 वाट्या पाणी साधारण आहे. हे कुकरचं झाकण लावून मी 6 शिट्ट्या होऊ देणार आहे. आपल्या कुकरच्या अंदाजानुसार शिट्ट्या करायच्या. आपण 3 वाट्या कणिक घेतलेली आहे. चाळणीने अशी छान चाळून घेतलेली आहे. ती अगदी वस्त्रगाळ कणिक असली की आपली पोळी पण अशी मऊसूद होते, त्यामुळे चाळून घेणं अगदी गरजेचं आहे. अर्धा चमचाभर मीठ टाकते. पोळीवर तेल टाकू. थोडं थोडं पाणी टाकून सैलसर अशी कणिक मळून घेऊ. इतकी सैलसर कणिक आपण छान भिजवून घेतलेली. आता थोडासा तेलाचा हात लावून एकसारखी करून घ्यायची. छान अशी भिजवून तयार आहे. आपली पुरण होतं तोपर्यंत ही झाकून ठेवू. 6 शिट्ट्या झालेल्या आहे. आपली डाळ खूप छान शिजलेली आहे. हे पहा, ती छान शिजलेली आहे डाळ. लगेचच आपण एका चाळणीवर काढून घेऊ. अगदी थोडंच पाणी खाली आलेलं आहे. जर आपल्याला कटाची आमटी करायची असली तर डाळ शिजताना आपण थोडंसं पाणी एखादी वाटी जास्त टाकायचं. डाळ बारीक करण्यासाठी मी इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे. डाळ गरम असतानाच पटपट अशी बारीक करून घेऊ. 3 ते 4 मिनिटामध्ये सगळी डाळ आपली छान अशी मऊसूद लोण्यासारखी वाटून झालेली बघा. पुरण शिजवताना केव्हाही जाड बुडाचं आणि खोल असं भांडं वापरावं किंवा कढई वापरावी, म्हणजे ते बाहेर उडत नाही. त्यात आपण 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर. हे पुरण खूप सुंदर लागतं चवीला. सगळं असं छान मिक्स करून घेऊ. पुरण शिजण्यासाठी गॅसवर ठेवू. सुरुवातीला गूळ आणि साखर विरघळेल, त्यामुळे हे पुरण पातळ होईल. मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे, खूप मोठा करायचा नाही, खाली चटकायलाही नको. साखर आणि गूळ दोघंही विरघळलेलं आहे डाळीमध्ये. एकसारखा चमचा त्यात हलवत राहायचं आहे. मीडियम गॅसवर 10 मिनटं झाले हे असं पुरण शिजवून घेतलेलं आहे. अजून घट्ट व्हायला पाहिजे ते. पुरणाच्या अंदाजाने आपण त्यामध्ये जायफळ पावडर टाकून घेऊ. वेलदोडा पावडर 2 चमचे टाकले. चांगलं मिक्स करून घेऊ. जायफळ पावडर आणि वेलची पावडर अगदी सगळ्यात शेवटी पुरण शिजत आलं की मग टाकायची, नाहीतर त्याचा वाफेबरोबर वास निघून जातो आणि आपल्या पुरणाला वास लागत नाही. मीडियम गॅसवरती मला पूर्ण 20 मिनटं लागलेले आहे पुरण शिजवायला. आणि ते पुरण शिजलं आहे, घट्ट झालं आहे कसं ओळखायचं, तर हा आपलं जर उचट नसतं त्याचं त्यामध्ये सरळ उभं राहतं, तेव्हा आपलं पुरण झालेलं आहे समजायचं. पुरण आदल्या दिवशी शिजवून आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा पुरणपोळ्या करू शकतो, त्यामुळे आदल्या दिवशी पुरण करून ठेवायचं. पुरण आता छान शिजलेलं आहे, तर आता आपण हे थंड झाल्यावरती पोळ्या करायला घेऊ. आणि मी एवढा गोळा घेतलेला आहे कणकीचा आणि तो आता पिठात गोळवून घेऊ. असा थोडासा मोठा करून घेऊ बोटानेच. आपल्या मुठीत बसेल एवढा पुरणाचा गोळा मी घेतलेला आहे आणि तो आता याच्यावर ठेवून असं
पुरणाचा गोळा मध्ये दाबायचा आणि खालची पाती अशी वर येऊ द्यायची. थोडा पिठाचा हात लावला तरी चालेल. असा बंद केला आणि आता पुन्हा आपण तो पिठात घोळवून घेऊ. थोडंसं असं बोटाने दाबून घ्यायचं म्हणजे सगळं पुरण सगळीकडे पसरून जातं. आता हलक्या हाताने असं लाटून घेऊ. अशी काठाने लाटून छान बारीक लाटायचे. तवा गरम झालेला आहे, पण तव्यावरती पोळी टाक. गॅस मंदच ठेवायचा. थोडं यावरून मी तूप घालून घेते आणि पोळी उलटवून घेऊ. छान फुगलेली बघा आपली पोळी मस्त. पुरण पण छान झालेलं आहे आणि कणिक पण छान भिजवून झालेली आहे. याच पद्धतीने आपण आता सगळ्या पोळ्या करून घेऊ. मऊ लुसलुशीत आणि मैदा न वापरता साखर आणि गूळ समप्रमाणात वापरून केलेली ही आपली पोळी आता तयार आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने केलेली पुरणपोळी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच चटपटीत रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.